मित्रांनो नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ बनवण्यासाठी आत्ता मी आलेलो पण व्हिडिओ काय बनवला नाही आत्ता मोड गेल्यामुळे, पण तुम्ही बघू शकता आता आम्ही निघालेलो आहे पुढच्या व्हिडिओ बनवण्यासाठी। तर मागं बघू शकता तुम्ही निसर्गाचं वातावरण कसं आहे, मागं रस्ता कसा आहे, गाड्या भरपूर जात आहे। ही बघा कशी वेगवेगळी आता आपण व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो, पण आता जाता आपल्याला एक अशी हातगाडा म्हणजे रानात वापरण्यासाठी जी शेतीसाठी वापरण्यासाठी वापरला जातो तो हातगाडा आपल्याला पाहायला मिळाला, म्हणून आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवत आहे। तर आपण बघू शकता आता पुढचा आपण हातगाडाचा आपण बघूया कशा पद्धतीने कशासाठी वापरला जातो। तर बघूया 2 मिनिटं थांबूया बघूया आपण। कशासाठी वापरतो तुम्ही हातगाडा? आम्ही विटासाठी वापरतो, वीट वाहण्यासाठी, परंतु बारे पण हे मस्त एकदम रानातल्या कामाला वापरतो। तुम्ही वापरता गाडा? आम्ही रानामध्ये वापरतो, विटा वाहण्यासाठी वापरतो, पाण्याचा गाडा आहे म्हणजे जास्त काही ताप होत नाही आणि प्रॉपर म्हणजे मस्त वाटतंय। काही नाही, एकदम त्रास होत नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित असतो। गाड्याचं आम्ही 4 लोकांचं काम एकटं करतो। हो, 4 लोकांचं काम एकटं करते। हो, दादा गाडा खूप छान आहे, कसा तयार केलेला आहे, काय केलेलं आहे? हो, त्याला काय वेल्डिंग चाक बसवलेली आहे, पट्टी आहे, पत्रा आहे, सर्व त्याला व्यवस्थित करावं लागतं। लोखंडापासून बनवला आहे गाडा? हो, लोखंडी आणि टायर आपले सगळे टायर? हो, टायरचं सगळं करून हे बनवलेलं उपयोगी येतं आपल्याला। मित्रांनो मी डोक्यावरून वजन येताना बघितलंय, गाडीवर वजन येताना बघितलंय, पण आता ही एक अशी आगळी वेगळी पद्धत मी आता बघितलेली आहे वजन येण्याची, आणि ही फक्त कला शेतकरीच करू शकतो। तर तुम्ही पण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, आणि तो गाडा कसा बनवलाय तो पण आपण त्या दादांच्याकडून माहिती करून विचारून घेऊया। तर तुम्ही कसा बनवलाय तो गाडा, कशापासून बनवलाय? त्याला अँगल आणले, पाईप आणले, अँगल पाईप आणि प्लेट आणली त्याला, आणि याचा वापर आपण वज काय काय वापरण्यासाठी करू शकतो? त्याच्यावरती विटा वाहण्याचा वापर करतो, पाण्यात सर्व म्हणजे शेतीची कामे करण्यासाठी आपण वाहून नेण्यासाठी म्हणजे जे वजेचं काम आहे ते आपण करण्यासाठी करू शकतो। हो, ते शेतीच्या कामासाठी शेतकरीच करू शकतो। हो, शेतकरी, दुसरं काही नाही। तर हे तुम्ही बघू शकता, हे एवढं मोठं वज आपण डोक्यावर घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून ते त्यांनी गाडा तयार केलेला आहे। रानातून आम्ही जाताना ते बघितलं आणि तो व्हिडिओ आम्ही केला। तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ मी दाखवलेला आहे, तर तुम्ही व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, आणि माझ्या ब्लॉगर पेज चॅनलला सबस्क्राईब करा। तर धन्यवाद मित्रांनो।